कुकडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांनी विसापूर येथे कुकडी विभाग क्रमांक 2 मधील सिंचन आणि बिगर सिंचन सुमारे 3 कोटींची थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासंदर्भात बैठक झाली होती। या बैठकीत थकीत पाणीपट्टी वसूल झाली तरच घोड आणि कुकडीचे आवर्तन सोडावे, कारण शासनाने पाणीपट्टी वसूल झाली तरच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार करावेत आणि धरणामधून पाणी सोडावे असं धोरण घेतलं होतं। त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते आणि कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, उपअभियंता मोहम्मद थॉमस यांनी शेती महामंडळाच्या साई आनंद असोसिएट फुटलेल्या शेततळ्याची पाहणी केली होती आणि मोठ्या शेततळ्यामध्ये पाणी सोडणं धोकादायक झालं आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी खबरदारी घेणं महत्त्वाचं झालं आहे। उपअभियंता ढवळे यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना त्यांची जागा सोडावी लागणार आहे असं त्यांनी सूचित केलं। घोडचं आवर्तन सोडण्याचे आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले होते, पण घोड धरण लाभा क्षेत्रामध्ये सिंचन आणि बिगर सिंचनाची सुमारे 2 कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी घोडचं आवर्तन रोखलं आहे। शासनाने थकीत पाणीपट्टी वसूल करा आणि पगार घ्या असं धोरण घेतलं। घोड धरण लाभा क्षेत्रामध्ये बड्या शेतकऱ्यांकडे वर्षानुवर्ष कोट्यावधीची थकीत पाणीपट्टी आहे। ही पाणीपट्टी वसुलीसाठी आवर्तनास काही दिवस ब्रेक लावला आहे। यावर पालकमंत्री राम शिंदे तसेच आजी माजी आमदार राहुल जगताप आणि बबनराव पाचपुते काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।